लाडकी बहिणीचा लाडक्या ताईला 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता या तारखेला हप्ता वाटप होण्याची शक्यता आहे अशी स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली। तर बातमी काय असणार आहे, कोणत्या लाडक्या ताईला हप्ता भेटणार आहे, 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला सगळ्याला 14वा हप्ता भेटलाय का, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 14वा हप्ता भेटला आहे का नाही कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय। कारण की लाडक्या ताईंनो 14वा हप्ता जर भेटला असेल तरच तुम्हाला 15वा हप्ता भेटणार। आणि बघा लाडक्या ताईंनो 12वा हप्ता, 13वा हप्ता आणि 14वा हप्ता ज्या लाडक्या ताईंना भेटलेला नाहीये त्यांची पडताळणी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे की त्याची यानंतर त्याची पडताळणी पण या ठिकाणी बऱ्याच अंशी पूर्ण झालेली आहे आणि बऱ्याच जिल्ह्यांच्या याद्या पण पुढे यायला सुरुवात झालेली आहे। जसं मराठवाडा विभागात आपण बघितलं होतं, काल जवळजवळ 4 लाख ताईपैकी जवळजवळ 3 लाख ताई या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत। तर त्या ताईंना कधी हप्ता भेटणार आहे त्या पण गोष्टी आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहता। तर लाडक्या ताईंनो बघा आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहता या तारखेला हा 15वा हप्ता भेटणार आहे का, कोणती तारीख समोर आली, कोणत्या न्यूजपेपर मध्ये आले, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहताय। तर लाडक्या ताईंनो बघा काय बातमी असणार आहे, 15वा हप्ता वाटपाबद्दलची काय बातमी आहे ती तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर मातृवंदना योजना हप्ता या ठिकाणी जमा झालेला आहे। अत्यंत आनंदाची एक अजून एक बातमी तुमच्यासाठी लाडक्या ताईंनो आलेली आहे, ती बघा आदित्य तटकरे मॅडम यांच्या हातचे या ठिकाणी हे मातृवंदना योजना जी आहे त्याचा हप्त्याचं वितरण या ठिकाणी झालेलं आहे। त्या वितरणाला कोणत्या लाडक्या ताईला पैसे भेटलेत का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आता ही मातृवंदना योजना नेमकी काय आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो काळजी करू नका, ज्या ज्या लाडक्या ताईंना या ठिकाणी या योजनेचा लाभ घ्यायचा त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्याच्याबद्दल अजून तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर लाडक्या ताईंनो लखपती दिदी तुम्हाला करण्यासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी मोठं आश्वासन दिलेलं आहे की जवळजवळ 1 कोटी लाडक्या ताईंना या ठिकाणी मी काय करणार, लखपती करणार आहे अशा स्वरूपाची त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे लाडक्या आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी। बरोबर 15वा हप्ता सप्टेंबरचा हप्ता ज्याचे सगळेजण आता आतुरतेने वाट बघत बसलेत की सर हा 15वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, कारण की आता महिना संपायला या ठिकाणी महिना या ठिकाणी बघा सप्टेंबर महिना संपायला आता फक्त 10-15 दिवस राहिलेले आहेत, 10-12 दिवस राहिले आहेत। मग या 10-12 दिवसामध्ये हप्ता भेटणार आहे का काय, तर याच्याबद्दलची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला व्हिडिओला आता सुरुवात करूया। सगळ्यात पहिली बातमी आपण या ठिकाणी बघणार आहोत ती म्हणजे कोणती, साम टीव्हीची ही बातमी आहे। तारीख सप्टेंबर महिन्याची तारीख काय आहे, सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची तारीख काय आहे, ही सगळ्यात पहिली आपण बातमी आज बघणार आहोत। तर लाडकी ताईंनो बघा लाडकी बहीण योजना या ठिकाणी साम टीव्हीची ही बातमी तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे, साम टीव्हीची बातमी आहे। तर बातमी बघा, लाडक्या बहिणींना ऑगस्टचे 1500 रुपये आले, 1500 रुपये आले, सप्टेंबरचा हप्ता कधी येणार वाचा सविस्तरपणे। मग सप्टेंबर महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे याच्याबद्दलची एक मोठी बातमी समोर आली आहे, ती बातमी आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर कोणत्या कोणत्या अशा लाडक्या ताई आहेत त्यांना 15वा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे, 14वा हप्ता ज्यांना भेटलाय आणि ज्यांचा डीबीटी कंप्लीट असेल आणि अप्रूव्ड स्टेटस असेल तरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे, ही पण गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे बघा आता कोणत्या तारखेला या ठिकाणी दिलेला आहे 14वा हप्ता या ठिकाणी भेटला त्यांना 15वा हप्ता कधी भेटणार आहे या ठिकाणी आपण बघणार आहोत। साम टीव्हीची बातमी। तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटतंय की सप्टेंबर महिन्याचा पण हप्ता लवकरात लवकर भेटायला पाहिजे, याच महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटायला पाहिजे, कारण की आपल्या सगळ्यांची हीच मागणी आहे की ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात भेटायला पाहिजे। आणि ज्या लाडक्या ताईंना या ठिकाणी पडताळणीमध्ये ठेवलेलं आहे, ज्या लाडक्या ताईंना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाहीये त्या लाडक्या ताईंना 6000 रुपये भेटावेत पुढच्या वेळेस, ही आपली सगळ्यांची मागणी आहे लाडक्या ताईंनो। तुमचं कमेंट बॉक्स मध्ये मला मत सांगायचंय, ज्या लाडक्या ताईंना मागचे हप्ते भेटलेले नाही त्यांना 6000 रुपये या ठिकाणी भेटायला पाहिजेत लाडक्या ताईंनो। चला आता या ठिकाणी आपण बघूया नेमकी काय बातमी आहे, लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर हप्ता कधी भेटणार आहे याच्याबद्दलची ही बातमी समोर आलेली आहे। बघा लाडक्या ताईंनो, लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता कधी येणार आहे, या दिवशी खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता। परत एकदा एक गोष्ट तुम्हाला लाडक्या ताईंनो सांगतो, ही या ठिकाणी शक्यता वर्तवलेली आहे त्यांनी की या ठिकाणी या दिवसाला तुम्हाला पैसे जमा होतील। अधिकृत माहिती आदित्य तटकरे मॅडम असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा कोणी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं नाहीये, पण या ठिकाणी यावेळेस दसरा आलेला आहे आणि दसऱ्याच्या निमित्ताने काय वाटप होईल का अशा स्वरूपाची एक बातमी समोर आली, ती आपण बघणार आहोत। तर लाडक्या ताईंनो बघा सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर या ठिकाणी जाणार आहे का काय, हे पण आपण या ठिकाणी बघणार आहोत। सगळ्या गोष्टी बघा
तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा केले जातात। लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबवली आहे। या योजनेच्या आतापर्यंत 14 हप्ते जमा झालेले आहेत। मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये ही योजना सुरू झाली होती। दरम्यान ऑगस्ट महिन्यापर्यंत हप्ता जमा झालेला आहे। त्यानंतर आता महिला सप्टेंबरच्या हप्त्याची वाट बघत असलेल्या आहेत। बघा सगळ्याला आता माहित झालंय की आता सप्टेंबरचा हप्ता कधी भेटणार आहे आणि लाडकी बहीण सगळ्यांना बघा असं वाटतंय की आता बघा नवरात्री सुरू होणार आहे। नवरात्री म्हणजे महिलांचा सण आणि या महिलांच्या सणामुळे त्यांना वेगवेगळ्या गोष्टीसाठी खरेदी करण्यासाठी त्यांना पैसे लागतात। तर या महिलांच्या सणाच्या निमित्ताने तुम्हाला असं वाटतंय का की या नवरात्रामध्ये हा सप्टेंबर महिन्यात हप्ता भेटायला पाहिजे? बघा सप्टेंबर 22 तारखेपासून काहीतरी या ठिकाणी नवरात्री सुरू होते। 22 तारखेपासून 2 ऑक्टोबर पर्यंत हे दसरा चालणार आहे। या नवरात्रीमध्ये ह्या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटावा असं कोणत्या लाडक्या ताईला वाटते? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं। चला आता एक महत्त्वाची अजून एक बातमी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे की साम टीव्हीचे सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार आहे, नेमकी तारीख काय बघा या ठिकाणी दिलेला आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना सप्टेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे। ऑगस्टचा हप्ता आधीच लांबणीवर गेला आहे, त्यामुळे सप्टेंबरचे 1,500 रुपये देखील येण्यास उशीर होणार का असा प्रश्न महिलांना पडलेला आहे। दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यात किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात। दरम्यान याबाबत कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। तर लाडक्या यांनी एक गोष्ट सांगितली, सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, ह्या 2 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे। बघा सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे या ठिकाणी आपण पकडून चालूया 25 तारखेच्या नंतर आणि ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा म्हणजे पहिल्या 6 ते 7 ऑक्टोबर पर्यंत ह्या 2 तारखेच्या मध्ये त्यांनी सांगितलेले, म्हणजे 25 सप्टेंबरच्या पुढे आणि 7 ऑक्टोबरच्या अगोदर या दिवसामध्ये तुम्हाला हा हप्ता जमा होईल अशा स्वरूपाची माहिती साम टीव्हीने या ठिकाणी दिलेली आहे। तर लाडक्या सगळ्याला असं वाटतंय का? आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, यावेळेस नवरात्री आलेली आहे। प्रत्येक वेळेस बघितलं असेल तुम्ही सगळ्यांनी की महिलाच्या एखादा सण जर असेल तर त्या सणानिमित्त या ठिकाणी वाटप होत असतं। तर या निमित्ताने या ठिकाणी वाटप होईल की काय अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी समोर आली। तर लाडक्या सगळ्याला असं वाटतंय का की या नवरात्रीमध्ये सर्वांना या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटायला पाहिजे आणि ज्या लाडक्या 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाही त्यांना पण या ठिकाणी सगळे पैसे मागचे आणि हे सगळे म्हणजे जवळजवळ 6,000 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा व्हायला पाहिजेत। ज्यांना मागचे हप्ते भेटले नाही त्यांच्यासाठी बोलतोय आणि ज्या लाडक्या त्यांना मागचे हप्ते भेटलेत त्यांना या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर या नवरात्रीमध्ये भेटायला पाहिजे अशा स्वरूपाची ही आपण मागणी सरकारकडे करत आहोत। जर लाडक्या सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे तर बघा या ठिकाणी अदिती तटकरे मॅडमनी या ठिकाणी महत्त्वाची एक बातमी समोर दिलेली आहे। बघा प्रधानमंत्री मातृवंदना योजना, मातृत्वाला प्रयत्नाचे वंदन या ठिकाणी बघू शकता तुम्ही 63,447 मातांचे बँक खात्यामध्ये आज योजनेच्या लाभाची रक्कम जमा झालेली आहे। सुमारे 19 कोटी रुपये या ठिकाणी लाभ वितरित झालेला आहे। बघा जवळजवळ 19 कोटी रुपये या ठिकाणी हप्ता वाटप झालेला आहे। 6,000 म्हणजे जवळजवळ 63,447 म्हणजे जवळजवळ 64,000 लाडक्या ताईंना या मातांना या ठिकाणी हा हप्ता वाटप झालेला आहे। तर ह्या हप्त्याबद्दल लाडक्या कमेंट बॉक्स मध्ये मला सगळ्यांनी सांगायचंय, तुम्हाला तुमच्या जर जवळ कोणी असेल ज्या आता नुकताच आई झाली असतील, ज्यांना पहिलं बाळ जर असेल तर 5,000 रुपये भेटतात आणि जर दुसरी मुलगी जर असेल किंवा पहिलं बाळ होऊन दुसरी जर मुलगी झाली तर त्यांना 6,000 अशा स्वरूपाची त्यांना मानधन या ठिकाणी भेटत असतं। तर अशा कोणी जर लाडक्या ताई असतील तुमच्या शेजारी पाजारी त्यांना कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही त्यांचं सांगायचं आहे, त्यांना लवकरात लवकर ही माहिती पण द्या की या योजनेला तुम्हाला तुम्ही जवळच्या अंगणवाडी सेविकांना लवकरात लवकर भेट द्या। अशा ज्या असतात अशा किंवा अंगणवाडी सेविका असतात त्या या ठिकाणी तुम्हाला मदत करतील आणि ही तुम्हाला रक्कम तुमच्या अकाउंटला देऊन टाकतील। त्याच्यामुळे सर्वांनी ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं की कुणी जर तुमच्या जवळच्या कुणी नातेवाईक असेल किंवा कुणी असेल त्यांना ही वंदना योजनेबद्दल माहिती सांगायची आहे। पहिल्या बाळाला 5,000 रुपये भेटतात आणि दुसरी जर मुलगी असेल तर त्याला 6,000 रुपये भेटतात। अशा स्वरूपाचे हे चांगल्या स्वरूपाची योजना आहे, सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। चला इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु।